प्रतिभूति बाजार में निवेश बाजार जोखिमों के अधीन है। निवेश करने से पहले सभी संबंधित दस्तावेजों को ध्यान से पढ़ें। मराठी बाजार व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की फायर्समध्ये कशा प्रकारचे नवीन फीचर्स ॲड होतात आणि फीचर्स ॲड झाल्यानंतर आपल्याला त्याचे काही बेनिफिट्स मिळतात. हे आपण पाठीमागे पाहिलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण अशा प्रकारचा एक नवीन व्हिडिओ परत आज सुरू करतो की फायर्स वर्सेस झिरोदा ही जी 2 ब्रोकर आहेत त्यामध्ये काय बेनिफिट म्हणजे साम्य आहे आपल्याला हे पाहायचं आहे. तर फायर्समध्ये काय काय नवीन फीचर आहेत आणि झिरोदामध्ये काय काय आहेत ते आपण आज इथे पाहणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया बेसिक ऑफ कंपॅरिझन आपण बघूया. याच्यामध्ये कंपॅरिझन जर पाहिलं तर पहिल्यांदा बेसिक ऑफ कंपॅरिझनमध्ये गुड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आपल्याला फायर्समध्ये चांगल्या प्रकारचा बघायला मिळतो. प्लॅटफॉर्म चांगला असल्यामुळे आपल्याला ट्रेडिंग करायला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे इझिली ट्रेडिंग करायला सोपं जातं आपल्याला. त्यानंतर बेटर प्राइसिंग जे काही चार्जेस आहेत आपल्याला ते ॲज पर लॉट आहेत आपल्याला. म्हणजे इक्विटीमध्ये पाहिलं तर टोटली फ्री आहे. इक्विटीमध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही. त्यानंतर जर इंटरडे किंवा ऑप्शन्स आपण जर केला तर त्यामध्ये आपल्याला ₹20 पर लॉट चार्जेस आकारले जातात. सेम चार्जेस तिकडे पण आकारले जातात. झिरोदामध्ये पण सेम चार्जेस आहेत आणि फायर्समध्ये पण सेम चार्जेस आहेत. त्यानंतर बेटर चार्टिंग टूल्स हा जो चार्ट आहे आपल्याला चार्ट इझिली आपल्याला लर्न करता येतो. त्यामुळे चार्ट आपल्याला चांगलं दिसल्यामुळे चार्ट लर्न करायला सोपं जातो. त्यामुळं आपल्याला ट्रेडिंग करायला पण एक चांगल्या प्रकारचं इझिली जात आहे. त्यानंतर फास्टर ऑर्डर एक्झिक्युशन. तर ऑर्डर फास्ट एक्झिट होती आणि बाय पण केली जाते. ते एक चांगल्या प्रकारचं फीचर्स आहे आपल्यामध्ये. त्यानंतर स्क्रीनरमध्ये आपण पाहिलं तर स्क्रीनर पण चांगल्या प्रकारे आपल्याला फायर्समध्ये बघायला मिळतं आहे. स्क्रीनरमध्ये आपल्याला ऑप्शन आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारचे स्टॉक आहेत. अपसाईडला जाणारे स्टॉक आहेत, डाऊन साईडला जाणारे स्टॉक आहेत. हे जे रिकमेंडेड केलं जातं फायर्स म्हणतात ते स्क्रीनरचं आपल्याला एक चांगल्या प्रकारे बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण डिटेल ऑफ चार्जेस लिस्ट पाहिली तर आपल्याला झिरोदा आणि फायर्स दोन्ही ठिकाणी आपल्याला जवळपास साम्यच बघायला मिळतं आहे. तर फायर्समध्ये पाहिलं तर आपल्याला IPOमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही आहे. टोटली फ्री आहे. त्यानंतर इक्विटीमध्ये पाहिलं तर ₹20 इक्विटीमध्ये टोटल फ्रीच आहे आपल्याला. टोटल चार्जेस कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. इक्विटीमध्ये टोटली फ्री आहे आपल्याला. इंटरडेमध्ये आपल्याला चार्जेस आकारले जातात. त्यानंतर ऑप्शनमध्ये पर लॉट ₹20 चार्जेस आकारले जातात आणि फ्युचर और ऑप्शन दोन्हीमध्ये फ्युचरमध्ये पण जरी पाहिलं तर आपण तर सेम चार्जेस आकारले जातात. डिलिव्हरी टोटल फ्री आहे. आणि सेम झिरोदामध्ये जर पाहिलं तर आपल्याला तर डिलिव्हरी म्हणजे जे काही इक्विटीमध्ये आहे तिथं टोटली फ्री चार्जेस आहेत. इंटरडे F4 ट्रेड्समध्ये तिथं ₹20 चार्जेस आकारले जातात आणि बाकी म्युच्युअल फंड IPOमध्ये तिथं पण 0 चार्जेस आकारले जातात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा झिरोदामध्ये पण चार्जेस तसा आकारला जात नाही IPOमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये. इंटरडे आणि ऑप्शनमध्ये चार्जेस आकारले जातात. सेम चार्जेस आकारले जातात दोन्ही ठिकाणी. त्यानंतर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हा कुठल्या लेवलला अवेलेबल आहे. झिरोदामध्ये कुठं अवेलेबल आहे आणि फायर्समध्ये कुठं अवेलेबल आहे. तर अँड्रॉईड ॲप्लिकेशन हा दोन्ही ठिकाणी अवेलेबल आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर ISO ॲप्लिकेशन ISO ॲप हे पण झिरोदामध्ये पण आहे आणि फायर्समध्ये पण आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे. वेब ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हा झिरोदामध्ये पण आहे, फायर्समध्ये पण आहे. दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर ट्रेडिंग टर्मिनल हा झिरोदामध्ये अवेलेबल नाही आहे. तो आपल्याला फायर्समध्ये अवेलेबल आहे. या ठिकाणी झिरोदामध्ये हा आपल्याला पाहायला मिळत नाही, पण फायर्समध्ये हा आपल्याला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो आहे. त्यानंतर अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हा आपल्याकडे पण आहे. म्हणजे झिरोदामध्ये पण आहे आणि फायर्समध्ये पण आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तो अवेलेबल आहे. साम्य पाहिलं तर दोन्ही ठिकाणी सेमच दिसते आपल्याला. पण या ठिकाणी फॉरेन स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हा झिरोदामध्ये पण नाही आणि फायर्समध्ये पण नाही. त्यानंतर बास्केट ऑर्डर ही दोन्ही ठिकाणी अवेलेबल आपल्याला पाहायला मिळते. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे साम्य पाहिलं तर फक्त
ट्रेडिंग टर्मिनल हा झिरोदामध्ये नाही आहे आणि बाकी फायर्समध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर जे काय आपल्याला कंप्लीट ट्रेडिंग ॲप्लिकेशन जे कंप्लीट ॲप्लिकेशन जे आपल्याला पाहायला मिळत आहे ते कंप्लीट आहे. आपल्याला ॲप्लिकेशन फास्टर आहे. अकाउंट ओपनिंग प्रोसेस ही एकदम इझिली आहे. त्यामुळं फास्ट ट्रेडिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर चेक चार्ट्स अँड स्टॉक स्पेसिफिक टेक्निकली. जर पाहिलं तर आपल्याला टेक्निकली आपल्याला ॲनालिसिस करायला पाहायला मिळतं. तर टेक्निकली कसं ॲनालिसिस करायचं, की एखादा स्टॉक जर आपल्याला बाय करायचा की सेल करायचा आहे तर ते ॲप्लिकेशनमध्येच दिलेलं असतं की इंट्राडेसाठी तुम्ही बुलिश आहे का, बेरिस आहे, लाँग टर्मसाठी कसं आहे किंवा शॉर्ट टर्मसाठी कसं आहे. अशा प्रकारे टेक्निकली फंडामेंटली जे काय असतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. डिस्कवरमध्ये गेल्यानंतर आपल्याला फायर्समध्ये डिस्कवरमध्ये गेल्यानंतर ग्लोबल मार्केट आहे. त्यानंतर रिलेटेड न्यूज आहे, न्यूज बघायला मिळतात. त्यानंतर इंटरडेसाठी कुठले स्टॉक आहेत, स्विंगसाठी कुठले स्टॉक आहेत, लाँग टर्मसाठी कुठले स्टॉक आहेत, ऑप्शनसाठी कुठलं प्राईज म्हणजे स्ट्राईक प्राईज कुठली चांगल्या प्रकारे लाँग टर्मसाठी आहे ती पण पाहायला मिळतं. त्यानंतर इंडियन मार्केट, ग्लोबल मार्केट हे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या दोन्ही ठिकाणी सेम मिळतं पाहायला मिळतं. दोन्ही ठिकाणी सेम आहे. त्यानंतर फायरचं नवीन फ्युचर आपण पाहिलं. न्यू फ्युचर अँड प्रोडक्ट स्मार्ट ऑर्डर आपण पाहिलेली आहे. स्मार्ट ऑर्डरमध्ये लॉक अँड प्रॉफिट ऑटोमॅटिकली आहे. स्मार्ट ऑर्डरमध्ये स्मार्ट स्टेपमध्ये ऑटोमॅटेड युअर ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आहे. आणि क्विक ट्रेडमध्ये पण पाहिलं आपण. क्विक ट्रेड पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, त्याच्यामुळे आपल्याला ते पण यामध्ये बघायला मिळालेलं आहे. नंतर डीमॅट अकाउंट ओपन प्रोसिजर ही एकदम सोपी आहे आणि 0 AMC चार्जेस आहेत. कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही, काही नाही. त्यामुळं डीमॅट आपण ओपन करू शकता. डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही लिंकमधनं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि कुठल्याही प्रकारचा चार्जेस नाही आहे आणि एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळू शकते. थँक्यू.